नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर. आकार DG9च्या या विशेष पॉडकास्टमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि तुमचा या सगळ्या पॉडकास्टला खूप छान प्रतिसाद मिळतोय. आज आपल्यासोबत एक खास व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीसोबत आपल्याला खूप साऱ्या गप्पा मारायच्या आहेत. TV मालिकांमधून हा चेहरा आपल्या परिचयाचा आहे. आपण त्यांना कायम पाहत असतो. त्याचबरोबर अनेक सन्मान सोहळ्यातून सुद्धा निवेदिकेच्या रूपात आपण त्यांना पाहत असतो. त्यांच्या अभिनयाने, मधुर रसाळ वाणीने आणि संस्कृतवरच्या प्रभुत्वाने त्यांनी आपल्याला भुरळ पाडलेली आहे. मराठी आणि संस्कृत या विषयातून त्यांनी MA केलेलं आहे. त्याचबरोबर भरत मुनींच्या नाट्यशास्त्राचा मराठी रंगभूमीवर प्रभाव या विषयातून त्यांनी PhD केली आहे. काही काळ रुईया महाविद्यालयात त्यांनी अध्यापनाचं काम सुद्धा केलंय. म्हणजेच अभिनेत्री, लेखिका, संशोधन आणि निवेदिका अशा सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचा चौफेर वावर आहे. आणि मला आठवतंय, माझी या चेहऱ्याशी ओळख झाली ती म्हणजे झी मराठीवरच्या सावित्री या मालिकेतून. त्यानंतर गाढवाचं लग्न या चित्रपटातली राजकन्या असेल किंवा स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेतून सुद्धा सईबाईंच्या भूमिकेतून आपण त्यांना पाहिलेलं आहे. अर्थात आता एवढं सगळं बोलल्यावर मी कोणाविषयी बोलतेय हे तुमच्या लक्षात आलंच असेल. आणि आज आपल्यासोबत आहे डॉक्टर समीरा गुजर जोशी. नमस्कार ताई. नमस्कार बागेश्री आणि सगळ्या प्रेक्षकांनाही सप्रेम नमस्कार. आकार DG9च्या या परिवारात खूप मनापासून स्वागत करते. खरं म्हणजे माझी खूप सुरुवातीपासून इच्छा होती की समीरा ताईचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, मुलाखत घ्यायची आहे आणि तो योग आज आलेला आहे. सगळ्या क्षेत्राविषयी आपल्याला बोलायचंच आहे, तुमच्या कामाविषयी बोलायचं आहे, पण मला थोडं बालपण जाणून घ्यायला आवडेल. कारण बालपणात हे सगळे जे असतात ती पाळंमुळं रुजलेली असतात. तर त्याविषयी काय सांगशील? अगदी खरं आहे की आपण जे घडतो त्याची सुरुवात कुठेतरी लहानपणी बीजरूपाने होत असते. तर मी असं म्हणेन की अतिशय भाग्यवान आहे मी, कारण खूप समृद्ध बालपण मला लाभलं. समृद्ध या अर्थाने म्हणते की मी माझ्या आईवडिलांचे आभार मानावेत तितके कमी आहेत. आपले आईबाबाच आपल्याला घडवत असतात, प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये हे असतं. पण माझ्या बाबांचा मला एका बाजूला अप्रूपच वाटतं, कारण मध्यमवर्गीय कुटुंब, आर्थिक परिस्थिती जेमतेम, जे काही हे मला वाटतं आपल्या सगळ्यांच्याच घरची परिस्थिती साधारण अशीच असते की आपण काही खूप श्रीमंत नसतो आणि छान शिकवावं आपल्या मुलांना ही एक इच्छा प्रत्येक पालकाच्या मनात असतेच. पण माझ्या बाबांनी त्या काळामध्ये असं म्हणूया की एक स्वप्न पाहिलं की मला माझ्या मुलांना खूप छान गोष्टी अनुभवता याव्यात असं वातावरण द्यायचं. आणि मग त्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक ठाण्यात येण्याचा निर्णय घेतला. म्हणजे आज मी जी काही धडपड करते आहे त्याला ठाणे नगरीचं सुद्धा खूप मोठं योगदान आहे असं मी म्हणेन. कारण ठाण्यात म्हणजे त्यांची इच्छा काय होती की ठाण्यामध्ये गडकरी रंगायतन आहे की जिथे मला मुलांना नाटकं दाखवता येणार आहेत. ठाण्यामध्ये समृद्ध छान वाचनालयं आहेत की जिथे मुलं माझी वाचू शकणार आहेत. क्रीडा क्षेत्र म्हटलं तर इथे त्याहीसाठीच्या सोयी आहेत. तर हे सगळं बघून मुंबईत कुठे राहायचं, तर जाणीवपूर्वक त्यांनी ठाण्यात यायचा निर्णय घेतला. आणि हा निर्णय घेताना मी 2-2.5 वर्षाची होते. म्हणजे असं काहीही नव्हतं की अमुक काही ठरलं आहे म्हणून हे करायचं, पण ही त्यांची इच्छा होती. आणि याही पुढे जाऊन मला त्यांचं अप्रूप यासाठी वाटतं की हे सगळं आमच्यासाठी करत असताना यातून तुम्ही काहीतरी करा, किंवा मी तुझ्यासाठी एवढं करतोय तर हे तर तू केलंच पाहिजेस, असं प्रेशर दडपण त्यांनी कधीच आमच्यावर टाकलं नाही. त्यांचं म्हणणं होतं तुम्हाला जे वाटतंय ना ते करा, अनुभव घ्या, मी वडील म्हणून तुमच्या पाठीशी उभा आहे. आणि याचा इतका फायदा झाला मला की मला खूप वेगवेगळ्या गोष्टी अनुभवता आल्या. तसं आमच्या घरामध्ये म्हणजे आपण घराणं वगैरे असं जे काही म्हणतो तसं कौटुंबिक पार्श्वभूमी आमची अजिबातच कलांची नव्हती. बाबांनाही जी आवड होती की मला मुलांना दाखवायचंय, सांगायचंय, इतपतच होतं ते. पण असं कोणी या क्षेत्रात येऊन काही कर्तृत्व गाजवलंय वगैरे अशी काही बॅकग्राऊंड आमची नव्हती. तर त्यामुळे याचं आणखीनच कौतुक आहे की त्यांना असं वाटावं. पण मी काहीही सांगितलं. म्हणजे एकदा मी त्यांना म्हटलं की मला रवींद्रनाथ टागोरांचं बंगाली साहित्य वाचावंसं वाटतं. तर ते म्हणाले की ठीक आहे. मग त्यांनी रद्दीच्या दुकानातून जाऊन त्यांचं अनुवादित साहित्य काय मिळतंय, मग इंग्रजी मिळतंय का, हिंदी काही अनुवाद आहेत का, तर ते घेऊन आले रद्दीच्या दुकानातून. कारण आपल्याला आपल्या खिशाला परवडल्या पण पाहिजेत गोष्टी, पण उपाय शोधणं हे काय असू शकतं, मग मग हे करता येईल कदाचित. आणि ते स्टेट बँकेत होते नोकरीला. तर तिथे जे त्यांच्याबरोबर बंगाली कर्मचारी होते तर त्यांच्याशी ते बोलले. तर त्यातल्या एकांनी सेनगुप्ता म्हणून होते, त्यांनी सांगितलं की माझी आई शिक्षिका आहे आणि सध्या ती घरी असते, तिला आवडेल तिला बंगाली शिकवायला. मग मी बंगाली शिकले. तर
हे सगळं कशासाठी चाललंय याला काहीच उत्तर नव्हतं. हिला वाटतंय की रवींद्रनाथांचं साहित्य वाचायचंय, मग बंगाली आलं तर तिला ते छान समजणार आहे. मी हे सगळं करत असताना 6वी-7वीत असेल. अच्छा, अरे बापरे, लहान अगदीच असताना लहान होते. शाळेत. म्हणजे हां. मी म्हंटल ना की हे सगळं अनुभव घेऊया, हं. करून तर बघूया काय बिघडते. यादी सर्टिफिकेट मिळणार आहे का, यानी मार्क वाढणार आहेत का, असले कुठलेही प्रश्न न विचारता हं. हे वातावरण मिळाल्यामुळे आणि मग ठाण्यात असताना जिज्ञासासारखी संस्था आयुष्यात आली. दिघे काका काकू जी संस्था चालवतात. जिज्ञासा हा शब्द जिद्द, ज्ञान, साहस हं. ह्या 3 गोष्टी एकत्र येऊन बनलेल्या आहे. आणि या संस्थेमध्ये मुलांनी मुलांसाठी चालवलेल्या संस्थेसारखं स्वरूप आहे. म्हणजे काका काकू मार्गदर्शनाला होतेच. पण आम्ही आमचं एक हस्तलिखित, म्हणजे खरं छापलं जायचं, हस्तलिखित नाही म्हणू शकत, पण मासिक किंवा नियतकालिक चालवत होतो. अच्छा. तर त्यासाठी आम्ही पत्रकार व्हायचो. म्हणजे होतो शालेय मुलं, पण ठाण्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम व्हायचे, सांस्कृतिक म्हणा किंवा काही महत्त्वाच्या घडामोडी. तर अशा ठिकाणी आम्ही पत्रकार म्हणून जायचो, जिज्ञासाचे पत्रकार. आणि मग त्या कार्यक्रमाचं रिपोर्टिंग करणं. मग अनेक पत्रकारितेतल्या गोष्टी मी कदाचित कोर्स नाही केलेला पत्रकारितेचा, पण शिकले तिथे, हां. की बायलाईन म्हणजे काय असते, कशा पद्धतीने रिपोर्टिंग करावं लागतं. आपला एक तटस्थ वृत्ती म्हणजे काय असते किंवा एखाद्या गोष्टीमध्ये जेव्हा आपण प्रथम पुरुषी लिहितो, तेव्हा आपण त्यात कसे इन्व्हॉल्व होत असतो, त्यात आपली गुंतवणूक कशी वाढते. तर ह्या अनेक गोष्टी लहानपणीच म्हणजे शाळेत असतानाच 8वी-9वीच्या वर्षात करायला मिळाल्या. निवेदनाची सुरुवात माझी आनंद नाडकर्णींची वेध परिषद, जी अतिशय गाजलेली आहे. आता महाराष्ट्रभराचं लक्ष ज्या परिषदेने वेधून घेतलंय, ती पहिली वेध झाली होती समर्थ शाळेमध्ये, याला आपल्या तलावपाळीच्या समोर. तर त्या वेधच्या परिषदेमध्ये मी तुषार दैवी अभिनेते आणि अरुण चांदिवले नृत्य दिग्दर्शक यांची पहिली मुलाखत घेतली अरे होती. वाह! मी आणि रेणुका ओझरकर म्हणून माझी मैत्रीण, आम्ही दोघींनी ती संधी आम्हाला आनंद नाडकर्णींनी दिली होती. वाह! तर मग त्यासाठी तयारी करणं, या सगळ्यातून आता माझ्या लक्षात येतंय की वाचनाची आवड असेल, निवेदन असेल, अभिनय, कारण गडकरी रंगायतांना नाटकं पाहिली आणि तिथे नाट्य शिबिरं व्हायची. तर घराजवळ नाट्य शिबिर असल्यामुळे ते करणं सोपं गेलं. ती त्या काळामध्ये गेली. त्यातूनच मला बालकलाकार म्हणून माझी पहिली मालिका झाली, आजचा दिवस गमतीचा नावाची, दूरदर्शनवरती, ज्यामध्ये मी लक्ष्मीकांत बेर्डे, अजय वडावकर, लीलाधर कांबळे अशा दिग्गज नटांबरोबर अगदी लहान वयात, म्हणजे मी तेव्हा पहिलीत होते. माझा एक दात पडला होता. तर मला दगड शब्द बोलता यायचा नाही. दगड दगड व्हायचं माझं. तर लक्ष्मीकांत बेर्डे त्यावेळेस सेटवरती मला चिडवायचे. मला म्हणायचे, "इकडे ये गं, वडापाव म्हणून दाखव, दगड म्हणून दाखव." आणि त्यानंतर मी लक्ष्मीकांतजींबरोबर टुरटूर सारखं नाटक केलं, ज्याची आज सीडी पण उपलब्ध आहे. आणि तसं त्यांच्या आयुष्याच्या अगदी शेवटच्या टप्प्यातलं ते काम होतं. पण त्याही वेळेस मी त्यांना ही आठवण सांगितली होती. तर ते म्हणाले, "अच्छा, तू आहेस का ती दगड?" तर हे असं माझं बालपण होतं. बरोबर. म्हणजे आपण ते म्हणतो ना, कुठलीही शिकलेली गोष्ट वाया जात नाही. जसं तुम्ही एकदम शाळेत असताना बंगाली भाषा शिकलात हो. किंवा तिथून हा सगळा एक प्रवास सुरू झाला आणि त्यात अर्थात तुमच्या आई-वडिलांचं खरंच मोठं योगदान आहे. पण यापुढे जाऊन आता या क्षेत्रात करिअर करायचंय, असं काही ठरलं होतं का? किंवा तो टर्निंग पॉइंट कुठे लक्षात आला? अ, मला ना भाषांची आवड आहे हे लक्षात आलं होतं माझ्या. पण यामध्ये त्या काळामध्ये करिअरचे ऑप्शन्स काय, असं सांगणारं कोणी नव्हतं खरं तर. पण मी म्हटलं तसं जिज्ञासाचं जे वातावरण होतं, तिथे अनेक लेखक आम्हाला भेटायला यायचे. मग त्यांच्याशी कुठेतरी एक संवाद होत होता. या सगळ्यातून कलाकार दिसत होते आजूबाजूला. मग मी एका बाजूला एकांकिका स्पर्धेमध्ये बाल अभिनेत्री म्हणून काम करत होते, बालकलाकार म्हणून. तर तेव्हा तिथे जी इतर मंडळी दिसत होती, म्हणजे मी ज्या चक्षू गिरगाव नावाच्या ग्रुपमध्ये काम करत होते, तिथे आजचे आघाडीचे दिग्दर्शक मंदार देवस्थळे होते, शर्वाणी पिल्ले होती, दीपाली सय्यद होती. तर ही सगळी मंडळी तेव्हा त्यांच्या कॉलेजच्या स्ट्रगल काळात होती, मी शाळेत असताना. आणि पत्रकार रामविजय परब आमच्या त्या ग्रुपचे सर्वेसर्वा होते, नेतृत्व करत होते. तर ह्या सगळ्यांबरोबर काम करताना, त्यांच्या गप्पा ऐकताना लक्षात आलं, की आपल्यालाही असं काहीतरी करायला आवडणार आहे. मग एक ठरलं होतं, की नोकरी नाही करायची. बाबा जशी नोकरी करतात तशी नोकरी न करता, त्याला फ्रीलान्स म्हणतात हेही माहिती नव्हतं, पण आपलं काहीतरी आपण करूया, अशी कुठेतरी एक मनात इच्छा निर्माण झाली होती. पण म्हणजे काय हे माहिती नव्हतं. लोकांना कुणाला विचारलं, की भाषा विषय घेऊन काय करू? तर लोक म्हणायचे, की पत्रकारिता कर. मग वृत्त निवेदिका होता येईल तुला.
पण हे ऑप्शन्स मला त्या काळामध्ये खूप एक्साइटिंग वाटत नव्हते, कारण माझा पिंड फारसा राजकारणाकडचा नव्हता किंवा नाहीये असं मला वाटत होतं. तर त्यामुळे मला असं हवं होतं की काहीतरी अभिनय, भाषा ह्याच्याशी निगडीत असेल. पण सुदैवाने म्हणूया की मी जसं म्हटलं वेदमध्ये एक सुरुवात झाली होती, पण ती एक मुलाखत घेतली होती. म्हणून निवेदन हे आपलं कार्यक्षेत्र असू शकतं असं वाटलं नव्हतं. पण पुन्हा ठाण्याचाच एक फायदा म्हणूया ठाण्यात राहत असल्याचा, की मी जेव्हा अभिनेत्री म्हणून काम करायला सुरुवात केली, तेव्हा मी 12वीची परीक्षा नुकतीच दिली होती. म्हणजे कॉलेजच्या टप्प्यामध्ये होते आणि आभाळ मायासारख्या मालिकेतून सुरुवात झाली. तर त्यामुळे अभिनयाच्या क्षेत्रामध्ये एक पटकन ओळख तयार झाली आणि ठाणे महानगरपालिकेने मला असं विचारलं, की "आपल्याकडे अनेक कार्यक्रम असतात, तर त्याचं निवेदन तू करशील का?" कारण त्यांच्या लक्षात आलं, की एक कोणीतरी कलाकार आता ठाण्यात घडतो आहे बाबा, काहीतरी करते आहे मुलगी धडपड. तर मग तिचा इथेही आपल्याला उपयोग करून घेता येईल का? आणि मी हो म्हटलं. आणि अगदी जलकुंभ वाहिनीचं उद्घाटन वगैरे अशा कार्यक्रमांमधून सुरुवात झाली. पण त्या काळात ठाण्यामध्ये राजकारणातली जी मंडळी होती, तीही इतकी उत्तम सांस्कृतिक जाण असणारी मंडळी होती. म्हणजे सतीश परांजपे होते, अ, असं आनंद दिघे होते. तर ह्या सगळ्यांच्या समोर वावरत असताना त्यांच्याकडून खूप शिकायलाही मिळालं आणि त्यांनी खूप चांगल्या संधी दिल्या. म्हणजे मग आनंद दिघे साहेबांचं, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं जे गणेशोत्सवाच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम असायचा, तो फार सुंदर आणि ग्लॅमरस कार्यक्रम ते करायचे. तर त्या कार्यक्रमामध्ये निवेदनाची संधी त्यांनी मला दिली आणि तेव्हा अभिजित पानसे त्याचं दिग्दर्शन करत होते. मी आणि संजय खापरे असं आम्ही मिळून निवेदन केलं होतं. तर आणि फिरत्या रंगमंचावरचं निवेदन असा एक वेगळा प्रयोग आम्ही तेव्हा केला होता. आणि मग त्याच्यामध्ये मी कुठेतरी त्या निवेदनाचं स्क्रिप्ट लिहायला लागले, की मग आता तुला लिहिताही येतंय, की मग हे तूच लिही बघू. असं होऊन त्या जबाबदाऱ्या वाढत गेल्या आणि मग हळू माझ्या लक्षात आलं, की अरे आपण निवेदन एन्जॉय करतो आहोत. म्हणजे जितका मी अभिनय एन्जॉय करते आहे, तिथे मला मजा येते, तितकंच मला निवेदन करताना मजा येते आहे आणि त्याला लोकांकडूनही खूप छान प्रतिसाद मिळत होता. मग भांडूपचे संजय जोशी म्हणून आहेत, त्यांची स्वरसंवाद नावाची संस्था होती. तर त्यांनी मला विचारलं, की "आपण काही कार्यक्रम एकत्र करूया का?" म्हटलं, "काय करूया?" तर ते म्हणाले, "संकल्पना ही तुझी, स्क्रिप्ट ही तुझं, गाणी पण तू म्हणशील ती." आता मला वाटतं निवेदकाला इतके हक्क कोणी देत नाही. सहसा आपल्याला गाण्यांची यादी येते आणि आपण त्याप्रमाणे निवेदनाची तयारी करतो. पण ते म्हणाले, "अगदी तुझ्या कल्पनेत जो काही कार्यक्रम असेल ना, तो आपण करूया." मग असे धुंद मैफिल इथं माझ्या आणि संत संग देई सदा असे 2 कार्यक्रम आम्ही डिझाइन केले. की जिथे मला माझं डोकं वापरता आलं, मला जे म्हणायचं होतं ते म्हणता आलं आणि खूप छान टीम एक तयार झाली. आज त्याही टीममधली सगळी मंडळी खूप म्हणजे संगीत क्षेत्रामध्ये खूप चांगले वादक त्या ग्रुपमधले आहेत. मग आमचा अमेय ठाकूर देसाई असेल, मनीष ठुमरे असेल, कितीतरी नावं सांगू शकते खरं तर. तर हे सगळं एक छान असं जुळून येत गेलं. मग एका बाजूला मालिकांचा प्रवास चालू होता आणि एका बाजूला या कार्यक्रमांचा प्रवास चालू होता. तर स्वरसंवादच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रभर प्रयोग केले. संत संग देई सदाचेही अनेक प्रयोग झाले. त्याच्या आम्ही ध्वनिमुद्रिका केल्या. तर असं एक आपोआप म्हणतो ना, ती वाट सापडत गेली. कारण इच्छा होती मनापासून की काहीतरी करायचंय. तर मार्ग मला वाटतं कुठेतरी तुम्हाला दैव आणि देव दाखवतो. खरंय आणि इच्छा तिथे मार्ग असं आपण म्हणतो. आणि तुम्ही जो उल्लेख केला ठाण्यातला धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा, म्हणजे ते त्या चित्रपटातून पाहिलंय की तो गणेशोत्सव कसा असायचा किंवा फिरता रंगमंच हा पणशीकरांनी नाटकात वापरलाय, पण त्यावेळेस तिथे त्याचा वापर झाला. या गोष्टी सुद्धा खरंच आपल्याला जडणघडणीत म्हणतो त्या अगदी. म्हणजे मला ही आठवण खूप सांगावीशी वाटते. कारण माझे बाबा आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या दिसण्यात थोडं साधर्म्य आहे. तर मला हे खास वाटतं, की राजकारणामध्ये काम करत असताना तुम्ही जेव्हा ते समाजकारण म्हणून करता, तर तेव्हा तुम्ही लोकांशी किती जोडले जाता. तर माझे बाबा त्यांच्यासारखे दिसतात हा एक अगदी योगायोगाचा भाग आणि आम्ही त्याच रस्त्यावरती राहत होतो. म्हणजे जिथे आनंद मठ आहे तिथून अगदी 5 मिनिटावरती सरळ रेषेत गेल्यावरती माझं घर होतं. तर आम्ही रिक्षानी आल्यानंतर बाबांना पाहिल्यानंतर अनेकदा रिक्षावाले म्हणायचे, की "नाही तुमच्याकडून पैसे कसे घेणार?" तर आम्हाला कळायचं नाही, की हे असं का म्हणतात. पण त्यांना असं कुठेतरी वाटत होतं, की आम्ही कदाचित दिघे परिवारातले कोणीतरी असू, इतक्या जवळ राहतो म्हटल्यावर. तर बाबा अर्थातच पैसे द्यायचे आणि पण
किती दिघे साहेबांवरती प्रेम असेल लोकांचं हे मला त्या निमित्ताने खूप. आणि आमच्या इथेच टेंबी नाक्यालाच देवीची नवरात्राची पूजा व्हायची आणि तो सगळा उत्सव नवरात्रोत्सव साजरा केला जायचा. तर कुठला बॅनर कुठे लावला पाहिजे इथपासून जातीने दिघे साहेब रात्री 12, 12:30, 1:30 वाजता उभे राहून बॅनर लावून घेत आहेत हे मी पाहिलेलं आहे. किंवा आम्हीही त्या कार्यक्रमाची तयारी करत असताना तालीम आम्ही जेव्हा केली तर तालमीला ते जातीने हजर होते आणि तालमीनंतर त्यांनी मला म्हणजे तू पारंपरिक वेशभूषा कर हा म्हणजे छान दिसेल ते वगैरे इतक्या बारीक सूचना की हे खरं तर म्हणजे त्यांच्यासाठी इतक्या असंख्य कार्यक्रमातला एक कार्यक्रम असेल पण तसं नव्हतं. प्रत्येक गोष्टीकडे जातीने लक्ष देणं. मला आणखीन एक प्रसंग आठवतोय की जिज्ञासाच्याच एका दिवाळी अंकाच्या प्रकाशनासाठी आम्ही दिघे साहेबांना आणि त्यावेळेसचे शिक्षण मंत्री आदरणीय सुधीर जोशी साहेबांना आमंत्रित केलं होतं. तर आता मी जवळ राहते म्हटल्यावरती माझ्यावर जबाबदारी देण्यात आली आणि मी संपादक होते त्यावेळेस की तू जाऊन दिघे साहेबांना या कार्यक्रमाला यायची विनंती कर. म्हणून मी गेले. आता दिघे साहेबांच्या आनंद मठासमोर खूप मोठी रांग नेहमीच उभी असते लोकांची त्यांना भेटण्यासाठी. तर मी जाऊन रांगेत उभे राहिले. किती त्यांचं लक्ष असेल की 2 मिनिटांमध्ये माझ्यापर्यंत एक कार्यकर्ते आले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही का उभे आहात इथे, कारण मी गणवेशात होते, छोटीशी मुलगी. तर गणवेशातली मुलगी का उभी आहे इथे. तर मी म्हटलं नाही दिघे साहेबांना भेटायचं होतं, असं असं आम्ही कार्यक्रम करतोय ते सांगायचं होतं. त्या साहेबांनी आत बोलवले. तर मला आजही आश्चर्य वाटतं की निदान एक 50 एक माणसं तरी त्या रांगेत उभी होती आणि थोडीशी तिरकी रांग होती. तर आपल्या घराच्या खिडकीतून हे बघून त्या रांगेत एक गणवेशातली मुलगी आहे आणि गणवेशातली मुलगी का, म्हणजे तिला काय अडचण आली कुठल्या शाळकरी मुलीला, तर तिला आधी बोलवलं पाहिजे. हे मला वाटतं एक जाणतं नेतृत्व आपण जे म्हणतो ना, म्हणून मला हे कायम लक्षात राहिलेलं आहे. आणि दिघे साहेबांना आम्ही पाहिलं नाही, आमच्या पिढीने पाहिलं नाही, पण आज तुम्ही त्यांना प्रत्यक्ष भेटलायत किंवा त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव आहे, त्यामुळे ते ऐकताना पण आम्हाला छान वाटलं. आणि जसं तुम्ही म्हणालात की आता निवेदन आणि अभिनय हा प्रवास तुमचा सुरू झाला, पण दोन्ही सांभाळताना काही तारेवरची कसरत व्हायची का? कारण आता मालिकांचं शूटिंग म्हटलं तर त्याला वेळेचं काही भान नसतं आणि ते सतत चालू असतात आणि कार्यक्रम तर ते कसं मॅनेज करायचं? हो, धावपळ तर होतेच, म्हणजे अजूनही होते. पण मला वाटतं की जेव्हा तुमच्या आवडीचं काम असतं ना तेव्हा ती धावपळ सुद्धा तुम्ही एन्जॉय करता, ते एक थ्रिल असतं. आणि दुसरी गोष्ट, घरातून सगळ्यांचा पाठिंबा इतका होता की हे माझं एकटीचं काम आहे असं मला कधीच वाटलं नाही. ते आमच्या घरात सगळ्यांचंच काम आहे असं. किंवा एक फार माझी आवडती कल्पना आहे कुटुंबाची, ती अशी की फुटबॉलची मॅच असते तर फुटबॉलमध्ये तो बॉल एकाकडेच असतो पण टीमच्या सगळ्या लोकांचं त्या बॉलकडे लक्ष असतं आणि जेव्हा खेळाडू बदलतो दुसऱ्याकडे बॉल गेला की सगळ्यांचं लक्ष त्या खेळाडूकडे असतं. तसं मला वाटतं आमच्या कुटुंबामध्ये असं झालं की आज माझं कार्यक्षेत्र हे आहे, आज हिची धावपळ आहे तर आपण हिला मदत करूया. पण उद्या जर माझ्या आईचं काही काम आहे आणि तिची धावपळ आहे तर मग हे बाय डिफॉल्ट आहे की आता सगळ्यांनी तिला मदत केली पाहिजे. तर बॉल कुणाकडे आहे ते बघून त्याप्रमाणे ती धावपळ ठरवणं, हा एक कुटुंब म्हणून खूप छान सपोर्ट कायमच मिळाला आणि त्याची एक सवयही लागली. तर मला वाटतं ते टीमवर्क असतं. कुठलाही कर्तृत्ववान व्यक्ती हा एकटा कधीच घडत नसतो. त्याच्या बाजूला एक खूप मोठी टीम काम करत असते. टेक्स अ विलेज असं जे आपण म्हणतो. तर तसं मला ते खूप समाधान लाभलं आणि हे केवळ कुटुंबाकडून नाही, मी असं म्हणेन की सहकारी कलाकार ह्या सगळ्यांनीही ही इतकीच अशीच मदत केलेली आहे. म्हणजे आत्ताच मी जी मालिका करत होते सन मराठीवर प्रेमाचे रंग यावे नावाची, तर माझा काही कार्यक्रम आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जेव्हा प्राप्त झाला तेव्हा त्यानिमित्ताने आपल्या पंतप्रधानांचा आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचा एक जाहीर सत्कार त्याचं आयोजन करण्यात आलं आणि ही घटना अक्षरशः 1 ते 2 दिवसात घडली. म्हणजे 3 ऑक्टोबरला हा दर्जा मिळाला आहे ही बातमी आली आणि 5 तारखेला ते मुंबईत अनायसा दुसऱ्या कार्यक्रमासाठी येणार होते, मला वाटतं मेट्रोच्या उद्घाटनासाठी. तर त्यानिमित्ताने या कार्यक्रमाचं शासनाने आयोजन केलं 5 तारखेला. म्हणजे 2 दिवसात हे सगळं घडलं आणि मला 4 तारखेला सांगण्यात आलं की असा असा कार्यक्रम होतोय, त्याला तुम्ही यावं म्हणून. तर मालिकेचं चित्रीकरण सुरू होतं, आमची रोजची धावपळ असते. कधी कधी आम्ही 2 दिवस आधी भाग शूट करत असतो आणि तो लगेच दिसणार असतो. ही कायमचीच तारेवरची कसरत असते. पण या सगळ्यात मी असं जेव्हा सांगितलं की हे कारण आहे आणि मला जायचंय, तर सगळ्यांनी
इतकं सहकार्य केलं. मग त्यासाठी आमचं शूटिंगचं शेड्यूल बदलावं लागलं. माझे सीन्स आधी करावे लागले. अनेकदा कार्यक्रमाच्या निमित्ताने असंही करायला लागलंय, की मास्टर्स म्हणजे सीन सगळे दिसतायत असा भाग चित्रित करून घ्यायचा. त्यातले माझे जे क्लोज आहेत ते करून घ्यायचे आणि ते सगळं सलग करायचं. म्हणजे त्यासाठी बाकीच्या कलाकारांना कपडे बदलावे लागतात. आमच्या टेक्निकल टीमला सुद्धा त्याप्रमाणे सगळ्या तडजोडी करायला लागतात. पण हे सगळं हसत-हसत केलं गेलं. का तर आपण सगळे कलाकार आहोत. आपल्याला माहिती आहे, की आज जर इतकी चांगली एक संधी आहे, इतक्या महत्त्वाचा कार्यक्रम आहे, तर त्याला ताई पोहोचली पाहिजे. बरोबर. तर यासाठी म्हणजे म्हणून आम्ही जे म्हणतो, की कुटुंब तयार होतं. शूटिंग करत असताना म्हणा, दैनंदिन मालिकेचं कुटुंब आहे. तर ती अशी साथ ते देत असतात, जी फार मोलाची आहे. म्हणजे कौटुंबिक प्रसंगांमध्ये तर पाठीशी उभे राहतातच. पण हे तसं म्हटलं तर ते म्हणू शकले असते, की याचा आमच्याशी काय संबंध आहे? बरोबर. पण असं कधीच कोणीच म्हटलं नाही किंवा आजवर कोणीही म्हटलेलं नाही. बरोबर. आणि असे अनुभव आले की ते पण खूप छान वाटतात, की नाही नक्कीच. एवढे सगळे सांभाळून घेणारे कलाकार आहेत. अगदी. आणि आत्ताच आणि मला वाटतं हे खास करून मराठी हां. वातावरणामध्ये अधिक अधिक घडतं. घडतं. कारण बरोबर आहे. इथे आपण एकमेकांची किंमत खूप छान ओळखतो, एकमेकांच्या बरोबर. कामाचा सन्मान करतो आणि आपल्याला कलागुणांची खरंच ओढ आहे, आस आहे. म्हणजे कला क्षेत्रात काम करणारी मंडळी पैशासाठी, पोटापाण्यासाठी काम करत असतातच. पण शेवटी हे कलाक्षेत्र आहे, खरं. याचं भान कुठेतरी मराठी घरांमधून अधिक आहे असं मला वाटतं. खरं. आणि त्यामुळेच तो एकमेकांचा आदर जो म्हणतो तो राखला जातो. राखला जातो. आत्ताच दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं. त्यामध्ये सुद्धा आम्ही तुम्हाला पाहिलं. तर तो अनुभव कसा होता? कारण दिल्लीत होणं आणि त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदीजी होते. तर तो अनुभव ऐकायला आवडेल. फार सुंदर अनुभव होता आणि मला खास करून उल्लेख करावासा वाटतो तो आपल्या अखिल भारतीय साहित्य महामंडळ जे आहे तर उषाताई असतील त्याचं नेतृत्व करणाऱ्या आणि इतर सगळीच मंडळी पागे सर असतील या सगळ्यांना एकतर वाटलं की अशा कार्यक्रमाच्या निवेदनाची जबाबदारी मला द्यावी आणि त्याच्या आयोजनामध्ये जेव्हा तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर एक इतका मोठ्या स्तरावरचा कार्यक्रम करत असता आणि ज्याला माननीय पंतप्रधानांची उपस्थिती आहे उद्घाटन सोहळ्याला, त्याचं आयोजन ही सोपी गोष्ट नाहीये. पण महामंडळ आणि सरहद ही जी संस्था आहे, त्याचे संजय नहारजी यांनी इतकी उत्तम व्यवस्था सगळी ठेवली होती आणि इतक्या बारीक-सारीक गोष्टींकडे लक्ष देण्यात आलं होतं. कारण सुरक्षा व्यवस्था अतिशय त्यावेळेस जागरूक होती. माननीय पंतप्रधान महोदयांचा कार्यक्रम तर विज्ञान भवनामध्ये होणार होता आणि बाकी सगळे कार्यक्रम तालकटोरा स्टेडियममध्ये होणार होते आणि हे दोन्ही पाठोपाठ होते. म्हणजे एकाच वेळेस आम्ही विज्ञान भवनातला कार्यक्रम करून सगळीच्या सगळी माणसं इथून एका वेगळ्या व्हेन्यूवरती जाणार, जो जवळजवळ एक 15-20 मिनिटाच्या अंतरावरती होता आणि तिथे दुसरा कार्यक्रम लगेच सुरू करायचा आहे. कारण आदरणीय तारा भवाळकर आपल्या संमेलनाध्यक्षा यांचं एक भाषण पंतप्रधान महोदयांसमोर झालं होतं. पण आपली जी पद्धत आहे की उद्घाटन समारंभाला एक दीर्घ भाषण जे होतं, ते जवळजवळ तास दीड तासाचं त्यांचं नियोजित भाषण होतं. त्याचा कार्यक्रम दुसऱ्या ठिकाणी होता. त्यामुळे 2 उद्घाटन सोहळे खरं तर होते. आता हे सगळं एका वेळेस बांधणी करणं त्याचं अजिबातच सोपं नव्हतं. निवेदकाला काय असतं ना, निवेदक हा मला वाटतं घरातल्या गृहिणीसारखा असतो, की त्याला सगळ्याच बाजू सांभाळायला लागतात. म्हणजे आम्ही काय बोलतो आहोत याच्या पलीकडे जाऊन सुद्धा मंचावरच्या अनेक जबाबदाऱ्यांमध्ये तुमचा सहभाग असतो. मग ते दीपप्रज्वलनासाठी तिथे दिव्यावरती कापूर ठेवलाय की नाही, हे पण एका नजरेने बघावं लागतं कारण त्याप्रमाणे वेळ लागणार असतो, की ती व्यक्ती तिथे हजर आहे की नाही, पारितोषिक आणून देणारी व्यक्ती तिथे आहे की नाही. मग त्यांच्याबरोबर अनेकदा तालीमही केली जाते. तर हे सगळे बारकावे आम्ही या कार्यक्रमाच्या वेळेस तर अगदी म्हणजे 2दा-3दा ठाकून-ठोकून पाहिले होते कारण कुठेही चूक होता कामा नये. त्याचा जो प्रवाह आहे कार्यक्रमाचा तो तसाच सातत्य त्यातलं छान राहावं. पण नहारजींनी पण फार मेहनत घेतली होती आणि मला आणखीन मजा ही वाटली की त्याच्यामध्ये नाविन्य होतं. म्हणजे आपल्या काश्मीरमधल्या काही भगिनींनी कार्यक्रमाची सुरुवात केली आणि शेवटचं पसायदानही त्यांनी म्हटलं. कारण सरहदची सगळी त्या विद्यार्थिनी आहेत, की ज्या काश्मीरमधून पुण्यामध्ये येऊन राहतात. तर मला हे फार एक नाविन्य वाटलं, की अशाही पद्धतीने मराठी भाषा कुठे-कुठे पोहोचली आहे. त्याचं एक दर्शन आपण या निमित्ताने भारताला घडवू शकलो. कारण त्या कार्यक्रमाकडे अख्ख्या भारताचं लक्ष होतं. अर्थातच पंतप्रधानांची उपस्थिती हे एक कारण होतंच. पण दिल्लीत होत असलेला एक मराठी साहित्यिकांचा इतका मोठा मेळा आहे. तर त्याकडेही भारताचं लक्ष होतं. तर अशा कुठल्यातरी एका महत्त्वाच्या घटनेचा आपण भाग आहोत. याचं एक समाधान निश्चित वेगळं असतं आणि ते खूप मिळालं. नक्कीच.
खरं म्हणजे निवेदन या क्षेत्रात आतापर्यंत तुम्ही अनेक कार्यक्रम केलेत. म्हणजे आता काही लक्षात असतील, काही नसतील, असेही असतील. पण निवेदन करताना किंवा एक निवेदक म्हणून नेमकी काय जबाबदारी असते किंवा काय आव्हानं असतात? म्हणजे हा प्रश्न विचारण्याचं कारण अनेक जण या क्षेत्रात येत आहेत, हो. त्यांना आवड असते. बरेच जण म्हणतात की मला निवेदक व्हायचंय, पण नेमकं काय किंवा काय तयारी असली पाहिजे? अगदी बरोबर आहे भाग्यश्री तुझं. कारण मी जसं मगाशी म्हटलं, की मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मला ठाऊकच नव्हतं, की निवेदनासारखं काही क्षेत्र असेल किंवा असं काही आपण करू शकतो. अ, अर्थातच तेव्हाही मंगलाताई असतील, मंगला खाडेलकर, सुधीर गाडगे, भाऊ मराठे ही सगळी मंडळी कार्यरत होती. पण त्यांनी खरं तर ही एक वाट दाखवली आहे आपल्यासारख्या मंडळींना. पण तरी ह्याचा करियर म्हणून विचार करावा थेटपणे, हे आज जितक्या सहजपणे, कारण आज आता निवेदनामध्ये पण वेगवेगळ्या वाटा आहेत. खरंय. तुम्ही आर-जे होऊ शकता, तुम्ही स्वतःचं YouTube चॅनल चालवू शकता, तुम्ही इव्हेंट मॅनेजमेंटही करू शकता. अनेक निवेदक आहेत, की ज्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीही त्यांची आहे आणि ते निवेदनही करत आहेत. सो अनेक वेगवेगळ्या शाखा आता याच्यामध्ये बहराला येताना दिसतायत. पण मला वाटतं निवेदन मी मगाशी म्हटलं तसं, की एकतर तुम्ही गृहिणीसारखे असता, की आज काय कमी आहे आपल्याकडे? जर चहा पावडर संपली असेल, तर मग सरबत पुढे करावं. ही जी बरोबर. हुशारी आहे, ती थोडीशी म्हणजे प्रसंगावधान आहे. एक समाजाचं भान असणं तुम्हाला. तुमचं वाचन चोख पाहिजे. सध्या काय घडामोडी घडत आहेत, याचं तुम्हाला एक भान पाहिजे. कारण तर तुम्ही लोकांशी फार पटकन जोडले जाता. आणि संवाद अर्थातच लोकांशी छान पद्धतीने साधता येणं तुम्हाला. आणि मला वाटतं आणखीन एक गोष्ट निवेदकाला गरजेची आहे, ती थोडासा एक तटस्थपणाही असावा लागतो. कारण माझे वैयक्तिक विचार काहीही असतील, माझी विचारधारा काहीही असेल, मी अनेकांबरोबर काम करते आहे. तर ही जागा ती नव्हे, की जिथे मी माझे विचार पुढे न्यावेत. बरोबर. इथे मला थोडंसं तटस्थ राहून काय म्हणूया, आपली सांस्कृतिक श्रीमंती जी आहे ती दाखवायची आहे, वैचारिक श्रीमंती दाखवायची आहे. पण त्यात कुठलाही प्रोपगंडा करायचा नाहीये. बरोबर. याचंही मला वाटतं एक कुठेतरी भान निवेदकानं ठेवावं लागतं. मला माझ्या एका कार्यक्रमाची या निमित्ताने आठवण येतेय. बोला बोला ट्रिंग ट्रिंग नावाचा एक कार्यक्रम मी सह्याद्री वाहिनीसाठी जवळजवळ 2.5 वर्ष केला. आणि त्याच्या ज्या प्रोड्युसर होत्या, आपण दूरदर्शनमध्ये दिग्दर्शिका न म्हणता प्रोड्युसर म्हणण्याचा हां. प्रघात आहे. तर त्या आमच्या ज्या निर्मात्या होत्या, भारती गोखले रुस्तम. त्यांनी मला तेव्हा खूप लहान होते मी, पण माझ्यावरती विश्वास टाकला आणि हा कार्यक्रम जवळ-जवळ 1 तासाचा कार्यक्रम 45 ते 48 मिनिटं असेल, 1 तास धरूया आपण. सेलिब्रिटींशी गप्पा मारण्याचा कार्यक्रम, पण तो लाईव्ह व्हायचा. अच्छा. त्याचं टेलिकास्ट लाईव्ह असायचं आणि तो फोन इन कार्यक्रम होता. त्यामध्ये आम्ही प्रेक्षकांचे फोन घ्यायचो, प्रेक्षकांना प्रश्न विचारून बक्षिसं द्यायचो. आणि आजही अनेक मंडळी या कार्यक्रमासाठी मला ओळखतात किंवा त्याची आठवण काढतात, तेव्हा खूप बरं वाटतं. पण ही एक फार मोठी जबाबदारी होती. म्हणजे मला वाटतं निवेदक म्हणून मी जर काही घडले असेल, तर त्या कार्यक्रमात ठाकून-ठुकून घडले. कारण खूप दिग्गज मंडळी, म्हणजे मी आदरणीय हृदयनाथ मंगेशकरांची त्या कार्यक्रमामध्ये मुलाखत घेतली आहे, रोहिणी हट्टंगडींची मुलाखत घेतली आहे, अशोक सराफ असतील, लक्ष्मीकांत बेर्डे असतील, म्हणजे सचिन पिळगावकर असतील, अजय अतुल असतील. मला असं वाटतं, की आपल्याकडे जेवढी वलयांकित नावं आहेत, त्यातली एक 70-80% नावं तरी त्या कार्यक्रमात हजेरी लावून गेलेली आहेत. कारण 2.5 वर्षाचा कालावधी, म्हणजे तसे बरेच भागही झाले त्याचे. तर या सगळ्यांशी संवाद साधायचा आहे. मग त्यांच्या कारकिर्दीचा अभ्यास करणं आलं. पण त्यातही त्यांना काय वेगळे प्रश्न विचारता येतील? कारण मला अशोक मामांचा असा अनुभव आला, की त्यांना मी आधी फोन केला होता तयारीसाठी, की काय विचारू, कसं वगैरे. तर ते म्हणाले, "अगं काय, काहीही विचार, रोजच मुलाखती देत असतो आम्ही." तर मला त्याचं दडपण आलं. मला वाटलं, की अरे बापरे! म्हणजे कदाचित कशी उत्तरं मिळतील आपल्याला? खरं आहे त्यांचं, की ते हां. रोजच मुलाखती देतात. म्हणजे आपली जबाबदारी जास्त आहे, की त्यांना इंटरेस्टिंग वाटेल असे प्रश्न विचारावेत. आणि मला अचानक आठवलं, की मी चिखलवाडीमध्ये गेले होते एका कार्यक्रमासाठी आणि त्यावेळेस उल्लेख झाला होता, की ते अशोक मामांनी इथे नाटकं केली आहेत वगैरे. आणि मग मी थोडे संदर्भ तपासले आणि मी त्यांना पहिला प्रश्न तो विचारला आणि त्यांनी असं माझ्याकडे बघितलं, "तुला कसं माहिती हे?" तर म्हटलं, "नाही, माझ्या कानावर आलंय" वगैरे. हां. आणि मग ती मुलाखत इतकी छान रंगली. हां. तर हे त्या निमित्ताने शिकायला मिळालं, की आपल्याला समोरच्याच्या अपेक्षा, मुलाखत देणाऱ्याच्याही अपेक्षा आहेत. बरोबर. म्हणजे फक्त मी काय प्रश्न काढलेत मी ते विचारते, ह्याच्या पलीकडे जाऊन थोडासा विचार आपण करायला हवा. कारण खरी गोष्ट आहे, रोज मुलाखत देत असतात. बरोबर. तर ती नाविन्यपूर्ण करता यायला हवी. मग त्यासाठी त्यांच्या कारकिर्दीचा आपण सखोलपणे
अभ्यास करायला हवा. लाईव्ह असल्यामुळे टेक रिटेक नव्हते. त्यामुळे ती एक मानसिक तयारी आपली करणं, की आपण कुठेतरी चुकू शकणार आहोत. पण मग ती चूक आपण सावरून कशी घेतो आहोत तेही महत्वाचं आहे. यात पुन्हा एक गंमत आठवते मला. विजय कदमांची मुलाखत मी घेत होते आणि ती मुलाखत घेत असताना लाईव्ह मुलाखत आणि मला एरवी त्यांना विजय दादा म्हणण्याची सवय होती. तर मी मुलाखतीतही विजय दादा असं म्हटलं आणि मग माझ्या लक्षात आलं, की मुलाखत चालू आहे तर असं आपण नात्याचा उल्लेख करणं बरं नाही. तर मी असं म्हटलं, की म्हणजे एरवी मी तुम्हाला विजय दादा म्हणते, पण आता मुलाखतीत असं कसं म्हणू ना? मग काय म्हणू, विजय सर म्हणू का? वगैरे असं काहीतरी सदृश संवाद झाला. तर खरं तर मी म्हणजे चुकले होते आणि ते मी सावरून घेतलं वगैरे. तर ही जी माझी गडबड धावपळ होती, ती अरुण कचरे यांनी त्या दिवशी ते भाग बघत होते. निर्माते अरुण कचरे आणि त्यांना काळूबाईच्या नावाने चांगभले नावाचा सिनेमा करायचा होता. त्या सिनेमात ते एका अशा मुलीच्या शोधात होते, की जी अशी थोडी बडबडी असेल आणि असं सगळं म्हणजे आपलं ते बिनधास्तपणे रेटून देणारी असेल. साधारण बसंती जशी आहे शोलेमधली, तशा मुलीच्या शोधात ते होते. आणि आता खरं तर ही चूक झाली होती माझ्याकडून किंवा काहीतरी गोंधळ झाला होता. पण तो गोंधळ बघून त्यांना असं वाटलं, की ही मुलगी हे सगळं जर सावरून देते आहे, तर ही त्या रोलला छान आहे. आणि मग मला शालूची भूमिका मिळाली. तर माझा पहिला चित्रपट म्हणजे माझा पहिला चित्रपट मला अशा पद्धतीने मिळाला. तर असंही घडतं आणि निवेदनाने हे शिकवलं, की जे आहे शो मस्ट गो ऑन जे आपण म्हणतो, की आत्ता जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीत आपल्याला पुढे जायचं आहे आणि ते जाताना आपलं डोकं शांत ठेवणं आणि आपल्या जिभेवरती साखर असणं हे खूप गरजेचं आहे. तर या 2 गोष्टी निवेदकाकडे असल्या पाहिजे. बरोबर. नाही आणि हे खरंच खूप महत्वाचं आहे. पण अजून एका गोष्टीकडे मी येईल. म्हणजे तो मधला कालखंड जेव्हा तुम्ही संस्कृत आणि मराठीतून एम.ए. केलं, त्यानंतर पी.एच.डीचा जो काळ होता. कारण पी.एच.डी म्हटलं की खूप अभ्यास असतो. त्याला झोकून देऊन वेळ जो म्हणतो तो द्यावा लागतो. तर तो काळ कसा होता? म्हणजे त्या काळाविषयी ऐकायला आवडेल. आत्ता मला सांगताना गंमत वाटते. पण मी असं ठरवलं होतं, की जेव्हा मला बाळ होईल, तेव्हा मी पी-एच-डी करणार. कारण हे होतं, की तो काळ घरी असणार आपण. मग त्या काळात काय करायचं? कारण तशी पूर्ण वेळ घरी थांबण्याची तशी फारशी सवयच नाही आहे. तर हे तेव्हा आपण काही असे अंदाज बांधत असतो ना पुढच्या आयुष्याविषयी. तर असं एक स्वप्न होतं, की जेव्हा बाळ जन्माला येईल तेव्हा आपण अभ्यास करूया असं. म्हणजे पी-एच-डीच करेन असं नाही, पण काहीतरी अभ्यास करूया. आणि तसं जेव्हा अनुश्री माझी लेक पोटात होती, तर त्या काळामध्ये मी नेटची परीक्षा दिली संस्कृतमधली आणि ती पास झाले. मग ती परीक्षा पास झाल्यानंतर उत्साह आणखीन वाढला. असं वाटलं, की आता पी-एच-डी करायला हरकत नाही आपण आणि मला जे-आर-एफही मिळाली होती, ज्युनियर रिसर्च फेलोशिप मिळाली होती. आणि अगदी माझी लेक होण्याच्या 15 दिवस आधी एवढं पोट घेऊन वगैरे मी माझी पेटची परीक्षा म्हणजे पी-एच-डी एंट्रन्स टेस्ट दिली आणि तीही उत्तम मार्काने पास झाले. मग तेवढं झाल्यानंतर अर्थातच सगळं लक्ष तिच्या जन्माकडे, तिच्या स्वागताकडे होतं. त्यानंतर ती वर्ष, सव्वा वर्षाची झाल्यावर असं वाटलं, की आता जरा आपण थोडे स्थिरावलो आहोत आणि थोडा वेळ आपण अभ्यासासाठी आता काढू शकतो. अर्थातच पी-एच-डीचा अभ्यास तू म्हणालीस तसा खूप मोठा असतो आणि त्याला वेळही तितका द्यावा लागतो. पण मला असं वाटलं, की हे आपण करून बघावं आणि सगळ्यांची साथ होतीच घरातून. त्यामुळे ते मॅनेज करता आलं आणि मी 6 वर्ष माझ्या पी-एच-डीचं काम केलं आणि याच काळामध्ये मी प्राध्यापकी सुद्धा केली. म्हणजे मी रुईयामध्ये शिकवतही होते आणि खूप छान काळ गेला तो आणि त्याचा कुठेतरी मला दुहेरी फायदा झाला. कारण कलाकार म्हणून काय होतं खूप प्रवास करायला लागतो. त्या मानाने मी एका जागी माझ्या घरात बसून काम करू शकत होते आणि तिच्या वेळा सांभाळून कारण या काळामध्ये मुलांच्या वेळा खूप झोपेच्या वेळा निश्चित नसतात आणि अगदी सुरुवातीच्या काळात तर सगळ्यांचीच प्रचंड धावपळ असते. पण तरीसुद्धा मी तिच्या सोबत होते सातत्याने आणि मग तिच्या वेळा सांभाळून, तिच्या शाळेच्या वेळा वगैरे या सगळ्यांचा अंदाज घेत माझं कामही सुरू होतं. रात्री थोडंसं जागरण करून का असेल. पण ती धावपळ केली पण त्याचं समाधान खूप आहे, की ते होऊ शकलं. आणि आवडीचं काम असल्यामुळे ते झालं. बरोबर. अगदी. जो पी-एच-डीचा विषय आहे, तो निवडण्यामागचं काय कारण होतं आणि आता त्याचा कसा फायदा होतो जेव्हा अभिनय किंवा इतर क्षेत्रात काम करताना? मला खरं तर ना, मी जेव्हा माझं संस्कृतमधलं एम-ए केलं, त्यानंतर लगेचच पी-एच-डी करायचं होतं.
पण मी चांगल्या विषयाच्या शोधात होते. तो विषय काही मला सुचत नव्हता. मी अनेक ठिकाणी कुठे पी-एच-डी करता येईल याच्या विषयीची थोडी चौकशी म्हणा किंवा त्याहीसाठीचं थोडं काम केलं होतं. पण माझ्या तेव्हा लक्षात आलं, की मी एकतर करिअरमध्ये खूप बिझी होते आणि चांगला विषय डोळ्यासमोर नाहीये. मग अशा वेळेस ते काम हाती घेणं किती योग्य आहे मला कळेना. पण मला शिकण्याची इच्छा होती म्हणून मी त्या काळामध्ये मराठीमध्ये एम-ए केलं. की आणखीन आपल्याला ज्या भाषेची आवड आहे, त्याच्यात आणखीन आपण थोडं एक डिग्री पण असावी आणि काय होतं नुसती डिग्री नाही. जेव्हा तुम्ही एखादी परीक्षा देता आणि शिस्तीत अभ्यास करता, तेव्हा त्या विषयाची तुमची तयारी खूप छान होते. आणि अनेक गोष्टी ज्या एरवी तुमच्या लक्षात आल्या नसतील, त्या या अशा शिस्तबद्ध अभ्यासातून तुम्हाला लक्षात येतात. जसं माझ्या मराठीच्या एम-एमुळे मला काय मिळालं, तर संशोधन कसं करावं याची कुठेतरी मला वाटतं तयारी माझी मराठी एम-ए करत असताना झाली. याचं कारण आम्हाला कुबल सरांसारखे सर होते, केशव मेश्राम सर शिकवायला होते. भालचंद्र नेमाडेंनी काही लेक्चर्स आमची घेतली होती. तर अशा मंडळींकडून शिकत असताना हे लक्षात आलं, की भाषेलाही इतिहास असतो. आणि नुसतं आपल्याला दिलेली नोंद वाचून म्हणजे कुबल सरांचं मी उदाहरण देईन, की ते आम्हाला बाळशास्त्री जांभेकरांविषयी शिकवत होते. आणि ते असं म्हणाले, की दर्पण हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केलं. ही माहिती आधी म्हणजे शालेय जीवनातही डोळ्याखालून गेलेली होती, तर यात काय नवीन आहे? पण ते असं म्हणाले, की दर्पण हे वृत्तपत्र बायलिंग्वल होतं, द्विभाषिक होतं. आणि दुसरी गोष्ट बाळशास्त्री जांभेकरांनी ते सुरू केलं तेव्हा त्यांचं वय 20 वर्षाचं होतं. तर आता ही माहिती नवीन होती आणि ही पुस्तकात कुठेच नव्हती. तर म्हटलं सर हे ते म्हणाले ह्याच्यासाठी तुम्हाला संदर्भ पाहायला पाहिजेत. मग मी तुला पुस्तकांची नावं देतो. जा जाऊन बघ. मग कोश बघतेस का तू? कोशांमधून खूप माहिती असते. मग त्या नोंदी आपण करायला पाहिजेत. ही कुठेतरी शिस्त जी संस्कृत एम-एमध्ये ही थोडीशी होतीच त्याची सुरुवात झालेली. पण आपलंही आकलन वयाप्रमाणे वाढतं ना. तर ज्या वयात मी एम-ए करत होते, त्या वयात मराठी एम-ए करत होते, त्या वयात कदाचित मलाही थोडीशी अकलेत भर पडली असेल, की याचं महत्त्व लक्षात आलं, की अरे हां, हे करायला पाहिजे. आज कदाचित ही जी एक शिस्त, सवय लागली, त्यातूनच मधुर बोरुते ब्लॉगसारखा कार्यक्रम आकाराला आला, की जी मराठी भाषेची 2000 वर्षाची गोष्ट. पण ती गोष्ट कळली कशी मला, कळली कुठे? तर ती ह्या अभ्यासातून कळली. आणि मग त्यानंतर पी-एच-डीचा विषय जेव्हा निवडायची वेळ आली, तेव्हा माझ्या सुदैवाने असं झालं, की मला ज्यांनी 11वी पासून शिकवलं संस्कृत, त्या रुईयाच्या विभाग प्रमुख डॉक्टर मंजुषा गोखले या तोवर गाईड झाल्या होत्या. आणि त्यांच्याकडे म्हणजे त्यांची संशोधकांची एक बॅच ऑलरेडी बाहेर पडली होती. पण त्यांच्याकडे आता जागा उपलब्ध होती आणि मी खूप सिरियसली विचार करत होते, की आपण आता पी-एच-डी करावं. तर मग मी बाईंशी बोलले आणि बाईंना विचारलं, की "काय विषय घेऊ?" तर बाई म्हणाल्या, "असा विषय घे, की ज्याच्यात तुझ्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीचा तुला फायदा होईल. आज तू अभिनेत्री म्हणून जे काही थोडे बहुत काम केलं आहेस आणि ते तुझ्या आवडीचं क्षेत्र आहे, तर त्यावरती काम करायला हवं." आणि नरहर कुरुंदकरांचं रंगशाला नावाचं पुस्तक जे आहे ते मी वाचलं होतं आणि त्यामध्ये मला असं वाटलं होतं, की हे फार इंटरेस्टिंग काहीतरी आहे. यात आपल्याला कामाची दिशा मिळू शकते. तर मग त्यावर नव्याने विचार केला आणि असं लक्षात आलं, की आपली जी मराठी रंगभूमी आहे, त्यावरच्या अनेक गोष्टी या संस्कृत रंगभूमी परंपरेतून आलेल्या आहेत. मुळात आपली सुरुवातच अण्णासाहेब किर्लोस्करांच्या शाकुंतलनी होते. म्हणजे तंजावरची नाटकं आहेत, विष्णुदास भावेंची नाटकं आहेत, पण संगीत रंगभूमीची जी सुरुवात मानली जाते ती किर्लोस्करांपासून मानली जाते. शाकुंतल नाटकच कालिदासाच्या नाटकाचा अनुवाद आहे. त्यामुळे ते संस्कार म्हणजे केवळ अनुवाद नाही आला. नाटक आलं म्हटल्यावरती नाटक कसं घडवावं याचं एक तंत्रही आपोआप आलं. त्यामुळे शाकुंतल आणि सौभद्र हे शेजारी-शेजारी ठेवून जेव्हा आपण बघतो तेव्हा सौभद्र स्वतंत्र कलाकृती आहे. पण शाकुंतलचं जे तंत्र आहे ते कुठेतरी सौभद्रातही दिसतं, देवलांच्याही नाटकात दिसतं आणि मग ते पुढे आपोआप झिरपत गेलं. किंवा सूत्रधारासारखं पात्र असेल, की जे संस्कृत नाटकातून आलं. संस्कृत नाटकाची एक नाट्यशैली आहे. त्या शैलीचं अनुकरण अनेक ठिकाणी झालं. मग केवळ आपल्या रंगभूमीवर म्हणजे व्यावसायिक रंगभूमीवर झालं असं नाही, तर लोककलेमध्ये पण ते आलेलं आहे. तर अशा मग गोष्टी सापडत गेल्या आणि असं वाटलं, की मग हा आपला विषय होऊ शकतो आणि त्यावर काम केलं. वा, खरंच छान. म्हणजे एकातून एक ते गोष्ट घडत गेली. एक प्रश्न विचारेल ते म्हणजे सईबाई ही भूमिका तुम्ही साकारली, त्याचबरोबर पुतळाबाई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्याच 2 राण्या तुम्ही साकारल्या ज्या आहेत, पण दोघींची स्वभाव वैशिष्ट्य वेगळी आहेत. तर तो अनुभव काय होता? हो, खरंच मला माझं भाग्य वाटतं, की
अशा 2 महत्त्वाच्या मालिकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या 2 राण्या साकारण्याची संधी एखाद्या कलाकाराला मिळणं ही खूपच भाग्याची गोष्ट आहे. डॉक्टर अमोल कोल्हे, खासदार अमोल कोल्हे हे दूरदर्शनपासूनचे खरं तर माझे मित्र. कारण आम्ही तेही निवेदनाचा कार्यक्रम त्यावेळेस दूरदर्शनवर सादर करत होते आणि माझा बोला बोला ट्रेंड ट्रेंड सुरू होता. तर त्यामुळे ते जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करतायत हे कळलं, तर खरं तर आपल्या मित्राला एक छान भूमिका करायला मिळाली आहे, असा आनंद झाला होता. पण पहिल्यांदा जेव्हा त्यांना पडद्यावर पाहिलं, त्या वेशभूषेत आणि हे, असं वाटलं की हे महाराजच आहेत. इतकं त्यांच्या जवळ जाणं आणि त्यांचा अभिनय, खास करून त्यांचा वाचिक अभिनय, ज्या पद्धतीने संवाद फेक आहे, ते सगळं फारच भारावून टाकणारं होतं. म्हणजे मग तिथून ते मित्रपेक्षा एक खूप छान कलाकार अशी एक प्रतिमा आपोआपच मनात झाली. तर त्यामुळे पुतळाबाईंची भूमिका जेव्हा मला विचारण्यात आली, का माहीत नाही त्यांना वाटलं असेल मी ही भूमिका करावी. पण अक्षरशः मला आदल्या दिवशी फोन आला, की "उद्या काय करते आहेस?" आणि भूषण तेलंग म्हणून आपले कलाकारही आहेत ते आणि खूप चांगले मॅनेजर आहेत. तर त्यांचा फोन आला, की "तू करशील का पुतळाबाईंची भूमिका?" म्हटलं, "का नाही करणार?" म्हणजे म्हटलं महाराजांच्या मालिकेमध्ये मागे हे पकडायचं असेल काही छत्र चामर तरी सुद्धा माझी हरकत नाहीये. कारण शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जिवंत करण्यात आपण एक कण का होईना सहभागी होणार आहोत. तर पुतळाबाई साकारणं ही तर फारच मोठी गोष्ट आहे. आणि अशी ती भूमिका माझ्याकडे अगदी सहज आपसूक आली. पण माझ्यासाठी स्वप्नपूर्तीचा आनंद होता. आणि ती भूमिका करत असताना आमचे दिग्दर्शक हेमंत देवधर यांनी मला अगदी एका वाक्यामध्ये त्याचं ब्रीफ दिलं होतं, की ते म्हणाले, "महाराजांना इतक्या राण्या आहेत, पण त्या राण्यांमध्ये महाराजांकडे एक दैवत म्हणून पाहणारी, म्हणजे ती जणू महाराजांची भक्त आहे, ही भावना तू मनात धर. कारण त्या अशा राणी आहेत, की ज्या महाराजांनंतर सती गेल्या. तर ती जी एक समर्पणाची, इतक्या एकरूपतेची जी भावना आहे, त्या भावनेकडे आपल्याला प्रवास करायचा आहे. म्हणजे आत्ता तू कुठलाही प्रसंग करत असशील, तरी त्या पुतळाबाई अशा आहेत, की ज्यांनी भविष्यात जाऊन हे केलं आहे. याचं भान एक कायम मनात ठेवून कर." आणि त्यांच्या गोष्टीचा मला फार फायदा झाला. कारण सईबाईंविषयी ना कादंबऱ्यांमधून आणि यातून एक चित्र आपल्यासमोर स्पष्ट असतं. पुतळाबाईंच्या भूमिकेविषयी इतकीशी स्पष्टता मला नव्हती आणि अर्थात मी लहानही होते वयाने. त्यामुळे मी माझ्याकडून प्रामाणिक प्रयत्न केला. पण आता ती मालिका सीडी रूपाने पण उपलब्ध आहे आणि अनेक जण ती आजही बघत असतात. तर त्यांचा खूप छान प्रतिसाद त्याविषयीचा मिळतो. आणि जेव्हा स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब याच्यामध्ये सईबाईंची भूमिका करायला मिळाली, तेव्हा मला वाटतं कदाचित वयाच्या कुठल्या टप्प्यावर तुम्ही कुठली भूमिका करता. कारण तिथे सईबाई आजारी पडल्या आहेत इथपासूनचाच कथाभाग होता आणि तिथून त्यांचं जाणं. त्यामुळे साधारण 2 ते 3 महिन्याचाच कालावधी त्या भूमिकेचा असणार होता. हे अगदी पहिल्या दिवसापासून आम्हाला माहीत होतं. पण एकतर मी म्हटलं तसं, की सईबाईंची एक प्रतिमा मनामध्ये कुठेतरी लहानपणापासून स्पष्ट होती. त्यांचं छत्रपती शिवाजी महाराजांशी असलेलं नातं हे अधिक पत्नीपेक्षा अधिक सखीचं जास्त होतं, की महाराज ज्यांच्याशी मनमोकळं बोलू शकतात, ज्यांच्याबरोबर हास्यविनोद करू शकतात. तर तशी पुतळाबाईंची भूमिका अजिबातच नव्हती. तिथे एक अदब होती, एक अंतर नाही म्हटलं तरी पती-पत्नी असले तरी सुद्धा एक अंतर होतं. कारण त्यांची महाराजांकडे बघण्याची दृष्टी वेगळी होती. तर इथे मग महाराजांशी खूप वेगळ्या पद्धतीने इंटरॅक्ट करता आलं. तो संवाद खूप वेगळा होता आणि मी म्हटलं तसं, की तोवर मी आई झालेली असल्यामुळे तो जो भूमिकेचा भाग होता, की सईबाई आजारी आहेत. त्या शंभूराजांना दुधाई लावलेली आहे. त्यामुळे तेही समाधान त्यांना आई म्हणून कुठेतरी मिळालेलं नाहीये आणि सतत बाळाची काळजी वाटतेय आणि कुठेतरी चाहूल लागली, की कदाचित आपण या दुखण्यातून वाचणार नाही. तर मग माझ्या बाळाचं काय होईल? ही जी एक तडफड आहे, तर तो मला वाटतं कुठेतरी त्याचा गाभा होता आणि एक आई खऱ्या आयुष्यात झालेली असल्यामुळे मे बी ती त्यांची तडफड समजून घेणं कुठेतरी मला सोपं झालं असेल. पण मी म्हटलं तसं, की 2 राण्या एकतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि इतक्या वेगळ्या स्वभावाच्या आणि इतक्या वेगळ्या टप्प्यातल्या, तर त्या साकारताना खूप मजा आली. खरं म्हणजे गप्पांना खूप विषय आहे, पण तरी मी जाता जाता एक प्रश्न विचारणार आहे. आपण मराठी भाषेविषयी बोललो किंवा आता मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालाय, हे सगळं असलं तरी सुद्धा मराठी भाषेविषयी एक ओरड कायम असते की ती कुठेतरी मागे पडते. म्हणजे अगदी राजकारणात सुद्धा हा विषय की मराठी बोलायला नकार दिला म्हणून मारहाण होते, मग तिथे कुठल्या तरी पक्षाचे लोक जातात आणि मारतात. पण याच्या पलीकडे, राजकारणाच्या पलीकडे मराठी भाषा जपण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? म्हणजे प्रत्येक घरात एक सामान्य माणूस म्हणून काय वाटतं?
खूप छान प्रश्न आहे हा आणि माझ्या खूप आवडीचा हा विषय आहे, त्यामुळे मला नक्कीच बोलायला आवडेल. मला पु ल देशपांडेंचं एक वाक्य या बाबतीत नेहमीच आठवतं. ते म्हणजे, भाषा ही सक्तीचा विषय नसावी, तर खरं. आसक्तीचा असावी. आपण भाषेवर प्रेम करत बोललं पाहिजे. आता काही वेळा खरंच परिस्थिती अशी उभी राहते, की तुम्हाला सक्ती करणं ही भाग असतं बरोबर. किंवा काही नियम करावे लागतात आणि जे मराठी भाषेमध्ये भाषेच्या संदर्भात व्हायला हवेत, जसं शासकीय व्यवहार असेल, की जो मराठीतूनच व्हायला हवा, याचा आग्रह आपण कुठेतरी धरायला हवा. कारण आपण महाराष्ट्र बहुभाषिक आहे तसं पाहायला गेलं तर. पण अर्थात महाराष्ट्राची पहिली भाषा मराठी आहे खरं. आणि तिचा तो दर्जा जो आहे, तो तसा राहिलाच पाहिजे, याविषयी काही शंकाच नाही. आणि त्याकडे जर आपण दुर्लक्ष करत असू, तर आपण आपल्या पायावर धोंडा मारून घेतोय. तर त्यामुळे निश्चितच कुठेतरी याच्यासाठी नियमही व्हायला पाहिजेत. मी सक्ती आसक्ती यासाठी म्हणते आहे, की आता मराठी शाळांची परिस्थिती हा खूप एक गंभीर विषय आहे. याकडे आपलं लक्ष नाहीये. आणि पण त्याचप्रमाणे तिथे तर लक्ष दिलंच पाहिजे आणि ते दुर्लक्ष फार दीर्घकाळ झाल्यामुळे आज परिस्थिती चिघळली. आज त्यांचं अस्तित्वच धोक्यात आलेलं आहे. पण त्याच बाजूला मला वाटतं नाण्याची दुसरी बाजू अशीही आहे, की आज मराठी काय, अमराठी मुलं काय, ही इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जिथे शिकतायत, तिथे ही राज्यभाषा म्हणून ते मराठी शिकतायत. त्या राज्यभाषा मराठीचा दर्जा आपण शिकवण्याचा काय ठेवलाय? कारण भाषेची आवड निर्माण व्हायला हवी. बरोबर? म्हणजे आज आपली काही मुलं अमेरिकेत, ऑस्ट्रेलियातही आपापल्या घरांमध्ये मराठी बोलतायत. याचं कारण कदाचित तिथे पालक जागरूक आहेत, की आपण लांब आहोत, तर म्हणून ती भूकही अधिक असेल कदाचित, की आपल्याला हे मिळणार नाहीये म्हणून ते टिकवून ठेवण्याचा प्रयत्न असेल. पण मग आपण इथे महाराष्ट्रात राहून काय करतो आहोत? मग आज विकी कौशल यांनी एका समारंभामध्ये मराठी कविता वाचली. त्यावेळेस ते असं म्हणाले, मला हे फार विशेष वाटलं त्यामध्ये, की त्यावेळेस त्यांचे उद्गार होते, की मला शाळेत मराठी भाषा होती. म्हणून मला तेवढं ही कविता वाचणं अवघड गेलं नाही. तर हा फायदा आहे इंग्रजी शाळेमध्ये शिकवल्या जाणाऱ्या मराठीचा. पण आज दुर्दैवाने त्याचा दर्जा घसरताना दिसतोय. कारण तिकडे ना ही एक सक्तीची भाषा आहे. ये तो लेना ही पडता है ना पेपर. अशी जी एक भूमिका आहे, ती बदलून ती आसक्तीची झाली पाहिजे, की अरे मराठी भाषेचा तास आहे. कुसुमाग्रजांची काय सुंदर कविता आहे आम्हाला. पु ल देशपांडेंचा काय सुंदर धडा आहे आम्हाला. नको ना, परीक्षा नका घेऊ एक वेळ. तोंडी परीक्षा देऊन पास करा मुलांना, हरकत नाही. पण त्यांना जे शिकवाल ते खूप मन लावून शिकवा. म्हणजे मधुरव करण्यामागचा आमचा उद्देश हाच होता, की मराठी भाषेचा जेव्हा इतिहास मला कळतो, जेव्हा मला कळतं की ही छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा आहे, ही कुसुमाग्रजांची भाषा आहे किंवा ही सातवाहन काळापासून 2000 वर्ष आपण ही भाषा बोलतो आहोत, ही ज्ञानेश्वरांची भाषा आहे, ही तुकाराम महाराजांची भाषा आहे, आपोआप माझा त्या भाषेकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो. मग मला असं डाऊन मार्केट वाटत नाही की मी मराठीत बोलतोय, कारण मला माझ्या मराठी भाषेचा अभिमान का बाळगायचा याचं उत्तर मिळालंय. याच दृष्टीने एक उपक्रम मी आणि मधुरा वेलणकर आम्ही करतो आहोत, इन्क्रेडिबल मराठी. आता नावात इंग्रजी शब्द का, असा प्रश्न आम्हाला अनेक जण विचारतात. पण त्याचं कारणच हे आहे की आज गुगल आणि युट्यूबला सर्च इंजिन काम करतं. तिथे इन्क्रेडिबल हा शब्द टाकल्यानंतर जसं इन्क्रेडिबल भारत दिसेल तसं इन्क्रेडिबल मराठी दिसावं, हा आमचा विचार आहे. किंवा आज जर तरुणाई जे शब्द वापरते आहे, त्या शब्दांमधून कदाचित त्यांना सांगावं. म्हणजे माझा खूप आग्रह असतो स्वतःसाठी, वैयक्तिक माझी ही भूमिका आहे, की मी जर मराठीत बोलते आहे, तर कमीत कमी इंग्रजी शब्दांचा वापर करून मला बोलता आलं पाहिजे. हा मी एक निवेदक म्हणूनही प्रयत्न कायम करत असते, प्रत्यक्ष आयुष्यातही करत असते. अर्थात काही वेळा तुम्ही तिथपर्यंत पोहोचताच असं नाही, पण निदान ते एक भान असणं आपल्याला हे फार गरजेचं आहे. पण कुठेतरी हेही आहे की आजची मराठी मुलं जी आहेत ती कडबोळी भाषा बोलतात. त्यात सगळीच पीठं आहेत. इंग्रजीचंही पीठ आहे, हिंदीचंही पीठ आहे. आता तर ग्लोबल झाल्यामुळे थोडं स्पॅनिशचं पण पीठ असू शकतं, थोडं आणखीन काही असू शकतं. तर हे कुठेतरी मान्यही करायला पाहिजे. पण या सगळ्यातून त्यांना शेवटी आपला वरणभात पौष्टिक आहे हे कळलं पाहिजे. मराठी भाषा त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. तर त्यासाठी जे जे काही प्रयत्न करायला हवेत, ते मला वाटतं करायला हवेतच. माझ्याकडून किंवा मधुराकडून, आम्हा दोघींकडून एक खारीचा वाटा म्हणून आम्ही इन्क्रेडिबल मराठीची सुरुवात केली, की ज्यामध्ये आपण दर मंगळवारी एक भाग मधुरा वेलणकर साटम या यूट्यूब चॅनलवरती प्रसारित करतो आणि दर आठवड्याला एक नवीन विषय, मराठी भाषेचे एक नवीन महती
आपण लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याला जगभरातून खूप उत्तम प्रतिसाद आहे. वा. अनेक माणसं त्या निमित्ताने जोडली जात आहेत. आम्हाला असाही प्रतिसाद मिळाला की अनेक शाळांमधून आता मराठीच्या वर्गांमध्ये इन्क्रेडिबल मराठीचा भाग दाखवला जातो, वा. की एक 10 मिनिटं आपण त्यासाठी देऊया. कारण आम्ही प्रयत्न करतो की 10 ते 12 मिनिटाचा छोटा भागच असावा की पाहणं सोपं जावं लोकांना. आणि मुलांपर्यंत हे काम पोहोचतं आहे. मग मला व्ह्यूज किती आहेत आणि सबस्क्रायबर्स किती आहेत याच्याकडे आमचं लक्षही नाहीये. आम्हाला असं वाटतंय की ही एक चळवळ आहे आणि ती आपण पोहोचवायला पाहिजे आणि यामध्ये जितकी मंडळी येतील तेवढ्यांना सामील करून घ्यावं. नाही, खरंच मराठी भाषेसाठी ही जी तुम्ही चळवळ सुरू केली, चळवळच म्हणू, उपक्रम म्हणण्यापेक्षा ती खरंच आज गरजेची आहे. म्हणजे आज नियम सुद्धा केलाय की कार्यालयांमध्ये, शासकीय कार्यालयात मराठीच बोलायचं. खरं ही सक्ती करायला लावणं हे दुर्दैव आहे आज. बरोबर. पण नाही, खरंच हा तुमचा उपक्रम खूप छान आहे आणि मला आज असं वाटतं की आपण आज चौफेर फिरून आलोय गप्पांच्या माध्यमातून. म्हणजे अभिनय असेल, निवेदनाचं क्षेत्र असेल किंवा तुमचं संशोधनाचा विषय असेल किंवा भाषेचा विषय असेल, अशी चौफेर सहल जी आहे ती आमच्या प्रेक्षकांची झालेली आहे. आणि मी जसं सुरुवातीला म्हटलं होतं की मधुर रसाळ वाणीने तुम्ही भुरळ घातलेलीच आहे, ती काय आहे ते आज प्रत्यक्ष बोलताना मला जाणवलंय. पण खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. अर्थात श्रेय तुला आहे भाग्यश्री, कारण प्रश्न काय विचारले जातात यावरती उत्तरं ठरत असतात. तर तूच इतके चौफेर प्रश्न विचारलेस त्यामुळे मला माझ्या मनातल्या वेगवेगळ्या गोष्टींना वाट करून देता आली, माझ्या भावना कुठेतरी मांडता आल्या सगळ्यांसमोर. तर खूप आनंद आहे आणि खूप मनापासून आभार तुझे. खरं मला ही मुलाखत घेताना एक थोडंसं असं टेन्शन मी म्हणेल की तुमचं काम इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रात आहे, त्यामुळे ते सगळे क्षेत्र या मुलाखतीतून मांडले गेले पाहिजे किंवा ते सगळं तुमचं काम लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यामुळे मला थोडी तयारी करताना भीती होती, पण मला जेवढं शक्य झालं तेवढं सगळे मुद्दे मी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला असावा असं मला वाटतंय. नक्कीच पण नक्कीच. खरंच आणि आपण प्रेक्षकांनाच विचारूया, तुमच्या प्रतिक्रियांमधून आम्हाला सांगा की तुम्हाला हा भाग कसा वाटला. नक्कीच. आणि खरंच खूप छान वाटलं मला बोलून. मला वाटतं आपल्याला अजून एक वेगळा विषय करावा लागेल, कारण इतके विषय आहेत ते एका मुलाखतीत मांडणं खरंच अवघड होतं. पण खरंच खूप छान वाटलं आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर म्हणजे फक्त ऐकत राहावं असं वाटत होतं. आणि हा अनुभव आमच्या प्रेक्षकांना सुद्धा आला असेल याची मला खात्री आहे. पण पुन्हा एकदा आकारच्या परिवाराकडून मी मनापासून आभार मानते. धन्यवाद. प्रेक्षको, मला खात्री आहे की हा भाग तुम्हाला नक्कीच आवडला असेल, कारण आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज अशी चौफेर सहल जी आहे ती केलेली आहे. पण तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट्समधून नक्की कळवा आणि तुम्हाला अजून कोणाला ऐकायचे ते सुद्धा आम्हाला कळवा. स्वतःची काळजी घ्या आणि अशाच नवीन विषयासह आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत पाहत रहा आकार DG9. धन्यवाद.